नमस्कार मित्रांनो, आता मे महिना जवळपास संपतच आला आहे आणि मुलांच्या पण सुट्ट्या संपत आल्या आहेत. त्याच्यामुळे आता पालकांना एक टेन्शन असेल की आता मुलांना आता जायचं कुठे फिरायला घेऊन. तर मी एका ठिकाणी जाणार आहे, ज्याचं नाव आहे वंडर पार्क, जे वसलेलं आहे नेरूळ येथे. तर मग आता बघूया आपण आज नेरूळला वंडर पार्क्समध्ये. वंडर पार्कला येण्यासाठी ट्रेनचा पर्याय सर्वात स्वस्त. ट्रेनने नेरूळला या. नेरूळवरून रिक्षाने 20 रुपये शेअर रिक्षा आहे. स्टेशनवरून 10 मिनटात आपण वंडर पार्क्सच्या गेटसमोर येऊन उभे राहतो. इथे सांगायचे असे आहे की तुम्ही इथे आलात त्यासोबत कॅश बाळगा, कारण ऑनलाईन पेमेंट इथे स्वीकारत नाहीत. बऱ्याच लोकांना ही गोष्ट अजून माहीत नाही आहे. इथे एंट्री फी आहे 12 वर्षावरील व्यक्तीस 50 रुपये, 5 ते 12मधील मुलांसाठी 40 रुपये. तुम्ही जर स्वतःची गाडी आणली असेल तर 2 व्हीलरसाठी 10 रुपये, 4 व्हीलरसाठी 50 रुपये आणि स्कूल बससाठी 500 रुपये. चला तर आता आतमध्ये जाऊन बघूया एक एक राईड्स आणि काय काय आहे इथे. ही टॉय ट्रेन तुम्हाला वंडर पार्कची सफर करून आणते. ही सगळ्यांसाठी आहे. याचे तिकीट आहे 25 रुपये. आत्ता जी गाडी गेली ती आत्ता फिरून आली. आता या गाडीत बसायला सगळेच उत्सुक असतात, कारण ही गाडी झाडांच्या मधून निघते. बघायला बरे वाटते. हे जे समोर दिसते आहे ते स्टेडियमसारखे, ते प्रेक्षकांसाठी बसण्यासाठीच आहे. इथे होतो लेझर फाउंटेन शो, ज्याची वेळ आहे संध्याकाळी 7ला आणि रात्री 8 वाजता. ट्रेनचं बघून झाल्यावरती आता आपण चाललो आहे त्या मोटर राईड्सवरती. त्या मोटर राईड्सचं कुपन बऱ्याच लोकांना माहिती नाही की कुठे मिळतं ते. तर मी दाखवतो तुम्हाला कुठे मिळतं ते. जे पर्यटक पहिल्यांदा येतात त्यांना माहिती नसते की कुठे कुपन मिळते. हा जो जायंट व्हील आहे त्याच्यासमोरच हे काउंटर आहे. तिथे तुम्हाला हायटेक राईड्सचे कुपन्स मिळतील. हे कुपन तुम्ही एकाच वेळेस काढून घेतले तर बरं होईल, कारण नंतर गर्दीमुळे तुम्हाला परत नंबर लावा लागेल. आणि हो, इथे सांगायचे म्हटले तर इथे कॅश लागते कुपनसाठी. हे काउंटर बंद होते 7 नंतर इथे कुपन्स देत नाहीत. जायंट व्हीलच्या शेजारी आहे स्काय स्विंगर. बघायला भीती वाटते ना, पण यात बसल्यावरती आपणास वंडर पार्कचा सर्व परिसर दिसतो. बसायचे का याच्यात आपण? या पार्कची वेळ सकाळी 6 ते दुपारी 12पर्यंत आणि 12 ते 3 हे पार्क बंद असते. नंतर 3ला चालू होते ते रात्री 9 वाजेपर्यंत. दर सोमवारी हे पार्क मेंटेनन्स वर्कसाठी बंद असते. याची काळजी घ्या. चला तर आता आपण एक हवाई सफर करूया. 1 महिन्यापूर्वी मी टिकुजिनी वाडीला गेलो होतो. तिथला सुद्धा व्हिडिओ मी बनवला आहे. तर कोणी अजून बघितला नसेल तर तो सुद्धा नक्की बघा. तिथे सुद्धा असे बरेचसे राईड्स आहेत आणि ते मी एन्जॉय सुद्धा भरपूर केले. सगळ्यात वरती आलो आता. चक्री
वरतून सर्व वॉटर पार्कचा एरिया दिसतोय. एक नंबर. संपले आमचे 50 रुपये. तुमच्याबरोबर जर कोणी वयस्कर व्यक्ती असेल तर इथे प्रशस्त अशी बसण्याची जागा आहे. वंडर पार्क हे नवी मुंबईतील नेरूळ येथे वसलेले एक अतिशय लोकप्रिय आणि आकर्षक मनोरंजन उद्यान आहे. हे उद्यान विशेषतः जगातील 7 आश्चर्याच्या प्रतिकृतीसाठी ओळखले जाते. हायटेक राईड्स बघून झाल्यावरती शेजारी आहे लहान मुलांना खेळण्यासाठी गेम. इथे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स तुम्हाला बघायला मिळतील. ज्याला जे आवडेल तो ते गेम खेळू शकता.
यापुढे तुम्हाला असे सुंदर असे तलाव दिसेल व ज्यात आहे बदकं. इथे तुम्हाला गरम होणार नाही, कारण इथे आहे भरपूर वृक्ष, हिरवेगार बगीचे, ज्यामुळे वातावरण आल्हाददायक वाटते. या तलावाच्या पुढे तुम्हाला दिसेल एक असा हा पूल, आणि हा पूल पार केल्यावरती आपणास दिसते असे हे सिग्नल्स. पण हे खूप आत असल्याकारणाने इथे कोणी जास्त येत नाही, पण लहान मुलांसाठी हे सिग्नल समजण्यासाठी, रस्ता क्रॉसिंगसाठी हे एक चांगला शैक्षणिक प्रयत्न होता. इथे तुम्हाला वॉशरूमसुद्धा बघायला मिळतील आणि जागोजागी कचराकुंडीसुद्धा आहेत. आता थोड्याच वेळात लेझर शो चालू होईल. खेळून मजा करून तुम्हाला जर भूक लागली असेल तर आत फूड कोर्ट आहे, जिथे तुम्ही मनसोक्त खाऊ शकता. इथे बाहेरचं खाणे आत आणण्यास सक्त मनाई आहे. मित्रांनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवतो. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अजून माझ्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब जरूर करा, की जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील. तर मग आपण भेटू माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.